या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये खरं तर जिल्हा परिषदेचा धुळा उडालेला आहे। वैजापूरमध्ये भाजपा शिवसेनेच्या युतीला तडा गेल्यानंतर इकडे ठाकरे गटाने मोठा कमबॅक करताना पाहायला मिळतं आहे। ठाकरे गटाचे 6 उमेदवार इकडे खरं तर रिंगणात असल्याचं पाहायला मिळतं आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील आता तळागाळांमध्ये प्रचाराला जाताना दिसत आहे। आज दिवसभर प्रचाराचा धडाका वैजापूरमध्ये पाहायला मिळाला होता। माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी आहेत। दानवेजी, तुम्ही ग्रामीण भागात गेलात, तुम्ही अनेक ठिकाणी सभा घेतली, कसा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे सध्या? एक तर मला असं वाटतं अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। उगाच प्रचंड प्रतिसाद आहे वगैरे वगैरे या शब्दाला काही अर्थ नाही। उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे। गावोगावात, खेड्यापाड्यावर, वाड्यातांड्यावर शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला प्रचंड प्रमाणात चांगला प्रतिसाद आहे। आमचे उमेदवार तसे सर्वसामान्य लोक आहेत सगळे, पण जनतेमध्ये राहणारे आहेत। हायफाय नाही, पैसेवाले नाही, पण एक आहे त्यांच्याकडं 2 हात आणि 1 माथा आहे, जो जनतेच्या पायावर टेकवण्याची त्यांच्यात धमक आहे, ते करत असतात। मग त्या ताकदीच्या बळावरच आम्ही लढतो। बरं दादा, इकडे माजी आमदार भाऊसाहेब चिकडवारांचा मुलगा इकडे तुमच्या उमेदवारासमोर उभा आहे। मी या गावात येऊन गेलो होतो। इकडचे जे निष्ठावानचे शिवसैनिक होते, काही तुमच्या पक्षातले होते, काही शिंदेच्या पक्षात होते, हे सगळे लोक आता या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराच्या पाठीमागे दिसत आहे। पक्ष वेगळे असले तरी सगळे लोक आता इकडे दिसत आहेत। हे कुठेतरी घराण्याशाहीच्या राजकारणाला इकडे थारा देताना लोक पाहायला मिळत आहे। हे बघ, सर्वसामान्य माणसाची किंवा जनतेची एक मानसिकता असते, लोक कधी सामान्य माणसासोबतच असतात। कारण जे समोरचे लोक आहेत, काय कर्तृत्व आहे, इथं काय काम आहे, त्यांचं काय संबंध आहे, आणि म्हणून आमचा जो उमेदवार आहे तो एक सामान्य कार्यकर्ता आहे, सामान्य शिवसैनिक आहे, सातत्यानं काम करणार आहे, जनतेची सेवा करणारा आहे। फक्त आमदाराचा मुलगा किंवा खूप पैसेवाला आहे म्हणून अशा पद्धतीनं तो उमेदवार नाही आहे। आणि म्हणून मला असं वाटतं शिवसेनेची संघटन आणि शिवसेनेचा एक सामान्य माणूस जो आहे, या भूमिकेतून आम्ही त्याला उमेदवारी दिली, मला वाटतं तो त्याच्यात खरा ठरतोय। दादा, शेवटचा प्रश्न विचारतो, भाजपा शिवसेनेची युती इकडे झाली होती, मात्र नंतर ती युती ज्या दिवशी झाली त्या दिवशी खरं तर शिवसेनेचे भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले, नंतर ही युती तुटली। इकडे खरं तर अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार आहे, दोन्ही पक्षांनी उभा केले। काय वाटतं हे सगळं बघून? एक तर खरं तर युती झाली होती, जे आमच्या कानावर होतं। आता काही ठिकाणी पुरस्कृत, मी एका ठिकाणी सांगितलं, पुरस्कृत म्हणजे काय, ज्याला बाप नाही माय नाही, पुरस्कृतला काय अर्थ? शेवटी चिन्ह असल्याशिवाय त्या पक्षाचं पुरस्कृतला कोणताही अर्थ नसतो, असं मला तरी वाटतं। भारतीय जनता पार्टी, शिवसेना वरच्या नेत्यांनी जिल्ह्याच्या काही केली असेल, पण तो खाली ती टिकलेली नाही। सगळे लोक एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, कोणी पुरस्कृत लढत आहेत, आणि त्या तालुक्याचे लोकही त्यांचा प्रचार करतात। त्यामुळे ती युती इथं जिल्ह्यात तरी नाही असं दिसतंय। बरं, हे सगळं माहोल बघून आणि हे सगळे लोक एकत्र बघून या उमेदवाराला सर्वसामान्य कुटुंबातल्या मला लोक संधी देतील का? दिलीच पाहिजे लोकांनी अशाच मी आव्हान तेच करतो की तुम्ही साधी भाजीची जुडी एखादं माठ जरी घ्यायचं तर नीट ठोकून टाकून बघता, उमेदवार निवडतो तसाच बघा ना। तो आपल्यात राहणार आहे, आपल्यात बसणार आहे, आपला फोन उचलणार आहे, आपली सेवा करणार आहे, हे सगळं याच्यात आमचे उमेदवार एकदम खरे ठरतात। धन्यवाद दानवेजी, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण बघितलं की दानवेजी खरं तळागाळात प्रचार करताना पाहायला मिळत आहे, आणि त्यानिमित्त आपण त्यांची संवाद, माझा सहकारी कृष्णासोबत नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।